नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर खंडपीठा अंतर्गत भरती तुमच्याकडे जाहीर करण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, कोल्हापूर खंडपीठा अंतर्गत लवकरच भरती या ठिकाणी येणार आहे। तर ही भरती किती जागेसाठी येणार आहे आणि कोणकोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या खंडपीठानंतर आता कोल्हापूर खंडपीठाची निर्मिती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि यासाठी नवीन भरती प्रक्रिया पण लवकर जाहीर केल्या जाणार आहे। तर बघा याबाबतची संपूर्ण माहिती। कोल्हापूर खंडपीठासाठी लवकरच 495 पदांची भरती। मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांची माहिती। तर या ठिकाणी बघा कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल। ठीक आहे, लवकर आता खंडपीठामध्ये रूपांतर केले जाणार आहे। कोल्हापूरचे खंडपीठासाठी 495 कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, ही खूप आनंदाची बातमी आहे। तर 495 जागेची भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे, असं पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, हे खूप आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, यामध्ये स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या 3 पदाची भरती येणार आहे। लक्षात ठेवायचं, स्टेनोग्राफर पदे भरल्या जाणार आहे, लिपिकचे पदे भरल्या जाणार आहे आणि शिपाई हे पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे। तर भरती प्रक्रिया लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर भरती आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।